हाय, मी स्पृहा जोशी. या महिन्याच्या फेवरेट्सच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. 2026च्या फेब्रुवारी महिन्यात आपण आलेलो आहोत. जानेवारी महिन्यामध्ये मी प्रचंड इम्पल्स शॉपिंग केलं. सो या महिन्यात मी 5-6 वेगवेगळी प्रोडक्ट्स मागवली, पण त्या सगळ्याच्या पलीकडे मला या महिन्यात अतिशय आवडलेली गोष्ट आहे ही. सी, छान कोरल शेडची लिपस्टिक आहे आणि अर्थात ऑफकोर्स बाकीच्या शेड्स सुद्धा अवेलेबल आहेत, पण मला ही शेड खूप आवडते, सो मी टिप्सीची ही शेड मागवली होती. प्लीज ऑर्डर करा. ट्विस्ट अँड पाउट असं हिचं नाव आहे आणि मला हे प्रॉडक्ट या महिन्यात सगळ्यात जास्त आवडलं. या महिन्यात मला सगळ्यात आवडलेलं फूड प्रॉडक्ट आहे हे. तुम्ही जर का माझ्यासारखे वेगवेगळ्या कारणासाठी प्रवास करणारे असाल तर वंडरलँडचं हे डेट्स आणि ड्रायफ्रूट डिलाईट हे तुमच्यासाठी आउटस्टँडिंग प्रॉडक्ट आहे. म्हणजे छान पटकन तुम्हाला एनर्जी देणारं आणि इतकं सुंदर प्रॉडक्ट आहे. मी सध्या ह्या प्रॉडक्टच्या प्रेमात पडली आहे. सो हे आहे माझं या महिन्याचं फेवरेट फूड प्रॉडक्ट. या महिन्यात मला आलेलं एक फार सुंदर गिफ्ट तुम्हाला दाखवते. स्मॉल बिझनेस ओनर्सच्याच व्हिडिओवरती एक रमा दिवाणजी म्हणून आहेत सांगलीच्या, त्यांनी मला संपर्क केला होता माझ्याशी आणि त्यांनी मला हे प्रॉडक्ट पाठवलं. गोवेशना निर्वेदना असं या प्रॉडक्टचं नाव आहे. तुम्ही प्लीज त्यांचा हँडल चेक करा, मी खाली त्यांना टॅग करणार आहे. पण हे पेन रिलीफ रोल ऑन आहे. ओके, सो तुमचे जे पेन रिलीफ पॉइंट्स असतात ना तिथे, आणि इतकं सुंदर आहे. मला स्वतःला मायग्रेन सायनस असा त्रास आहे आणि पटकन सर्दी होते, डोकं चढतं. इतकं बरं वाटतं हे वापरल्यानंतर. सो तुम्ही ती प्लीज चेकआउट करा त्यांचा ब्रँड. या महिन्यात मी पाहिलेली आणि मला आवडलेली वेब सिरीज आहे द परफेक्ट फॅमिली. मला फार भारी वाटतं कारण माझ्या मित्राने सचिन पाठक, म्हणजे ज्याला आम्ही सगळे यो म्हणून ओळखतो, त्या योनी डिरेक्ट केलेली ही सिरीज आहे. पण परफेक्ट फॅमिलीमध्ये माझी मैत्रीण आहे गिरिजा ओक, त्याच्यानंतर गुलशन देवैया आहे, मनोज पाहवा, सीमा पाहवा, म्हणजे फार आवडीचे ॲक्टर्स आहेत ते दोघं आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटलं की हा जो विषय आहे तो बोललं जाणं फार महत्त्वाचं होतं. वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये वेगवेगळे डायनॅमिक्स असतात आणि नातेसंबंध हे फार लेयर्ड असतात. आपल्याकडे अजूनही थेरपीच्या बाबतीमध्ये आपण फार जागरूक तितकेसे झालेलो नाही आहोत समाज म्हणून. कोणाला तरी थेरपी चालू आहे कोणाची तरी असं म्हटल्यावर पहिल्यांदा आपल्या भुवया उंचावल्या जातात. पण थेरपीची गरज काय आहे? थेरपी तुम्हाला नातेसंबंध सुधारण्यासाठी कशी मदत करू शकते? आणि खरंच फक्त थेरपी उपयोगाची असते का? असे वेगवेगळे प्रश्न विचारणारी, आजच्या काळातली भाषा बोलणारी अशी फार सुंदर सिरीज आहे. तुम्ही प्लीज चुकवू नका. आणि आता या महिन्यातला मला अत्यंत लक्षात राहिलेला अनुभव, मी बालग्राम नावाच्या ठिकाणी गेले होते. बालग्रामशी माझा गेले अनेक वर्षांचा, म्हणजे टू बी प्रिसाईज जवळपास 12 वर्षांचा परिचय आहे. तर संतोष दादानी हे सगळं काम उभं केलंय आणि प्रीती त्याच्या मागे खंबीर उभी राहिली. मी जेव्हा तिथे गेले, ही जागा आहे संभाजीनगरजवळ बीडमध्ये, गेवराई या गावामध्ये. आणि गेवराईमध्ये एका सुंदर पद्धतीने संतोषदादांनी अनेक निराधार पोरक्या झालेल्या मुलांसाठी एक अनाथालय सुरू केलंय. आणि खरं तर त्याला अनाथालय असं म्हणण्यात पॉईंट नाही, कारण 150 मुलं आहेत तिथे आणि ती सगळी संतोषदादाला आणि प्रीतीला आई बाबा अशी हाक मारतात. सो त्यांच्यासाठी संतोषदादा आणि प्रीतीच त्यांचे आई बाबा आहेत. या सगळ्या मुलांबरोबर मी 2 दिवस घालवले आणि खूप गप्पा मारल्या, आम्ही गंमत जम्मत केली एकमेकांसोबत, फिरायला गेलो, डोंगरावरती गेलो खंडोबाच्या, आणि अत्यंत अनुभव संपन्न होऊन मी तिथून परत आले. सो हे होते माझे जानेवारी महिन्याचे फेवरेट्स. जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही काय काय केलं, कुठे गेलात, काय छान खाल्लत, काय नवीन वाचलत, काय नवीन ऐकलत, काय तुम्हाला असं आवडलं, हे सगळं मला खाली कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. तुमच्या कमेंट्सची मी आतुरतेनं वाट बघते. चला छान गप्पा मारूया.